एक जन्मतसाठी मी राहुल रणदिवे आणि कॅमेरामन चंदन बोललो. तर आपण नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम घेतो आहे. आपण पहिला आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे ह्यांना आपल्या सोलापूर शहरामध्ये किती लोक ओळखतील आणि ह्यांचा किती प्रभाव आहे आपल्या सोलापूरमध्ये आपण जाणून घेऊया. बघा, हे एकनाथभाई शिंदे आहेत. आता आपण जनतेकडे जाऊ. म्हणून इथं आपण महापालिकेच्या परिसरामध्ये आपण जाऊन बघू की बाबा एकनाथभाई शिंदे यांना किती लोक आणि किती लोकांचं परिचय आहे एकनाथभाई शिंदेचा. आपण बघूया, चलो. काका नमस्कार. त्यांना ओळखता का आपण? हां, कोण आहे? हां, एकनाथ शिंदे. काय काम केलं? चांगलं आहे काम. काय नेमकं विचारा काम? चांगलं आहे त्यांचं काम. यांना ओळखत आहे? हो. कोण आहे ते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. काय आहे, कसं आहे काम? त्यांचं मागितलं बघितलं तर चांगलं शिक्षकासाठी वगैरे केलेलं आहे चांगलं. ठीक. दादा नमस्कार. ते कोण आहेत, ओळखत आहे ना? एकनाथजी शिंदे साहेब. कसं आहे यांचं काम? त्यांचं काम समान म्हणजे बऱ्यापैकी आहे. असं काय लय जास्त छान पण म्हणणार नाही, लय काही कमी पण म्हणणार नाही. बरं आहे आपण, एवढं काही विषय वाटत नाही. तुम्हाला कसं वाटतं यांचं काम? नमस्कार. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत. ते अतिशय चांगलं काम आहे. दीनदलितांचे, गोरगरिबांचे कैवारी असणारा आणि महाराष्ट्राचा गोरगरिबांचा आवाज म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहिलं जातं ते एकनाथजी शिंदे साहेब आहेत. साहेब, ह्या माणसाचं इतकं मोठं काम आहे. ठाणे असू द्या, पुणे असू द्या किंवा अन्य महाराष्ट्रामध्ये कुठेही असू द्या, या माणसाने सगळ्यांसाठी, गोरगरिबापासून ते मोठ्या माणसापर्यंत सगळ्यासाठी काम केलं. जवळपास आता आपण पाठीमागं बघितलं असेल 60,000 विनाअनुदानित शिक्षकांचा पोटा पाडण्याचा प्रश्न या माणसाने मिटवला आहे. आणि हे म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरामध्ये एक 1,500 रुपये पोचवून सर्वसामान्याच्या घरातली चूल पेटावी या उद्देशानं काम करणारा हा माणूस आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये असा मुख्यमंत्री मी आजपर्यंत कधी पाहिला नाही. काका नमस्कार. त्यांना ओळखता का तुम्ही? कोण आहे? कोण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. काय यांचं काम काय? पेपर लावले. नाही, यांचं कामकाज कसं आहे? चांगलं आहे. करतेत काम? चांगलं आहे. तो चांगलं आहे. कुणामुळे येते? त्यांच्यामुळेच येते. यांच्या आशीर्वादाने येते. हां, यांच्या आशीर्वादाने येते. कोण आहे ती? एकनाथ शिंदे साहेब. ओके, धन्यवाद ताई. त्यांना ओळखता? कोण आहे? नावच तुला माहिती नाही. त्यांच्या ह्याच्यानीचं 1,500 रुपये. काय म्हणलं? 1,500 रुपये येतो. हां, त्यांना ओळखता तुम्ही? हां म्हणजे चेहऱ्यावरनं ओळखता? हां, चेहऱ्यावर नव्हतं. नाव माहिती नाही त्यांच्या. त्यांच्यामुळे तुम्हाला काय मिळालं आहे? पैसे किती? 1,500. ओके, धन्यवाद ताई. सर नमस्कार. त्यांना ओळखता आपण? कोण आहे? ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. त्यांचं कामकाज कसं? एकदम व्यवस्थित आहे. काय फायदा मिळाला आपल्याला? फायदा म्हणजे आहे, बरेच कामं केलेले आहेत. चांगले सामाजिक कामं केलेले आहेत. ओके, धन्यवाद. कोण आहे?
यांचं कामकाज कसं आहे? छान आहे. ओके, धन्यवाद. काका नमस्कार. काका नमस्कार. हे कोण आहेत? त्यांना ओळखत का आपण? कसं आहे यांचं कामकाज? हां, आवडते तुम्हाला? हो कशामुळे? नाही त्यांनी चांगलं कार्य करायला ते चांगलं व्यवस्थित आहे. सगळं योजना चांगल्या राबवावं लागले. कुठल्या योजना राबवल्या? सगळे लाडकी बहिणीचं असू द्या, मन चालू झाले. आता रेशन असू द्या, आता गरिबांचं काम बांधकाम कामगाराचं आहे. ओके. अरे नमस्कार. त्यांना ओळखता का आपण? कोण आहे? राजकारण तुम्ही ओळखत नाहीत का? कोण आहेत? कोण आहेत तरी? हा? एकनाथ शिंदे. तुम्ही ओळखता? कोण आहे तुम्ही? माझे मुख्यमंत्री ओळखता? कामकाज कसं आहे यांचं? आहे ना चांगलं आहे. चांगलं. तुम्ही ओळखता का? हो ओळखतो. कोण आहेत? हे उपमुख्यमंत्री त्यांचं कामकाज कसं आहे? त्या काय कुठलं खात आहे काय आम्हाला माहीतच नाही, त्यामुळं काय कामकाजाबद्दल काय सांगणार. तसं नाही पहिलेच विचारलं. पहिला तर होतं ठीक होतं पहिला मुख्यमंत्री असताना. आता काय झालं? तर काय त्याच्या हातामध्ये पॉवर आहे का नाही काय माहिती. ठीक आहे. तुम्ही ओळखता का? कोण आहे? कामकाज कसं आहे? बॅलन्स हां, ना वाईट पण नाही, चांगलं बॅलन्स आहे बॅलन्स. सर्व असेल ते बोलतो. कशासाठी आपण जे सांगितलं दीदी यांना ओळखती तू? यांना ओळखती? कोण आहेत? कोण आहेत सांग. दादा नमस्कार. यांना ओळखता का आपण? आपले माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब त्यांचं कामकाज कसं आहे? छान आहे. सोलापूर शहरात त्यांचे कार्यकर्ते चांगलं काम करतात. एवढं आपल्याला माहीत नाही. आपण आपलं शेती आणि आपलं हां, असं असं. तुम्ही ओळखता? हो यांचं कामकाज कसं आहे? ठीक आहे. तुम्ही दादा? हो एक नंबर माणूस आहे. भारी अकेला काफी आहे. दादा नमस्कार. त्यांना ओळखत आहो? हो. कोण आहे ते? कसं आहे यांचं कामकाज? चांगलं. सोलापूर शहरात? हो चांगलं. ओके, धन्यवाद. दादा यांना ओळखत आहो? कोण आहे? त्यांचं काम कसं आहे? ठीक. काका नमस्कार. यांना ओळखत आहो? कोण आहे? शिंदे एकनाथ शिंदे साहेब आहे. कसं आहे यांचं कामकाज? चांगलं आहे. चांगलं. धन्यवाद दादा. दादा नमस्कार. यांना ओळखता का तुम्ही? कोण आहे? कसं आहे यांचं कामकाज? पुढं काम करणार नाही. काम करते पण प्रत्येक काम करायला म्हणजे वेळ तर लागला. कसं आहे यांचं काम? चांगलं आहे. चांगलं आहे. काय काम केलं महाराष्ट्रात? लाडकी बहीण योजना आणली. परत सर्वसामान्य लोक चांगलं म्हणजे निर्णय चांगलं धाडसी निर्णय घेते. एकदा निर्णय घेतले की परत माघार घेत नाही. कुठला बी निर्णय घेतला चांगलं जनतेसाठी चांगलंच करते. धन्यवाद. कोण आहे?
उपमुख्यमंत्री शिंदे साहेब. कसं आहे यांचं काम? महाराष्ट्रासाठी काय केले? महाराष्ट्रासाठी काय केले करतात? आपली माहिती काय फायदा केलीत त्याने महाराष्ट्रात? आता नाव का कोण आहे ते? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. कसं आहे यांचं काम? तडकेपट निर्णय आहेत सगळे. हां, तडकेपट निर्णय आहेत सगळे. निर्णय चांगले. नाव का पण कोण आहे? कसं आहे यांचं काम? हो, काम चांगलं आहे. काय आवडलं यांचं काम? धाडसी नेतृत्व आहे. कामं फास्ट करतात आणि कपटीपणा नाही मनात. बाकीच्यांचं कसं बाकीचे मुख्यमंत्री बघितलं आपण त्यांच्या पक्षाबद्दल आणि त्यांच्या लोकांबद्दल त्यांचे पक्ष कसे वाढतील आणि दुसरे पक्ष कसे आपण हे करतील त्याबद्दल बोलतात. आणि एकनाथ शिंदे हा कसा माणूसच चांगला आहे, म्हणजे सगळ्या पक्षांना घेऊन चालणारा आणि सगळ्या लोकांना वगैरे घेऊन चालणारा माणूस आहे. आणि तसं महाराष्ट्राला चांगलं मुख्यमंत्री आपण सजेशन करू शकतो. धन्यवाद. हां, नाही होत. काय नाव होतं? हा, शिंदे साहेब. कसं यांचं कामकाज? काय सांगायचं तुमच्याबद्दल? काय राजकारणाला तर आपण काय आज म्हणजे रसच राहिलं नाही राजकारणामध्ये. काही बोलण्यासारखंच नाही आहे. मतदान घेतात आणि तिकडून पलटी मारतात. ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ते नुसतं नागरिकांना एक छेडण्याचंच काम चालू झालेलं आहे. सत्याची दुनिया राहिलेलीच नाही या जगामध्ये. मग नागरिक कशी वोटिंग करणार यामध्ये? नागरिक मरतो आणि आवाढव्य पैसा लुटणारे लुटतच राहतात. जनता, सर्वसामान्य जनता याच्यामध्ये मरत असते. बाकी काय नाही त्याबद्दल. राजकारणामध्ये बोलणं म्हणजे एक प्रकारचं महामूर्ख आहे. बस माझं एवढं बोलण्यासाठी. कसं आहे यांचं कामकाज? काम चांगलं आहे. हां, काम चांगलं आहे. काय केले सोलापूरसाठी, महाराष्ट्रासाठी? चांगलं कार्य. हां, चांगलं कार्य. कोणाचं काय? कसं आहे काम करायचं? हां, काय केले महाराष्ट्र? योजना आणली मी तर लाडकी. हो, लाडकी बहीण योजना. हां, त्यांनीच आणलेला तुम्ही. त्यांना होतं शिंदे साहेब कसं यांचं काम? एक नंबर. हां, एक नंबर आहे. महाराष्ट्रातील काय केले तुम्ही? महाराष्ट्रात सगळं मुख्यमंत्री असताना भरपूर कामं केली आहेत त्यांनी शिंदे साहेबांनी. आणि लोकप्रियता आहे शिंदे साहेबाला आज. हा सर. त्यांना काय ओळखत होतं? सर एकनाथ शिंदे सर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत. कसं आहे यांचं कामकाज? चांगलं आहे सर. महाराष्ट्रातील काय केले ते? महाराष्ट्रासाठी आता सर लाडकी बहीण योजना याचं हे घेतलेलं आहे सर स्त्रियांसाठी. आणि खास करून आता जे महायुतीमध्ये यांचा पण सहभाग आहे. जसं की शिवसेनेमध्ये जसा उभाटा गट आहे तसं शिंदेसेना हा गट आहे. आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये चांगलं आहे यांचं काम. धन्यवाद. कोण आहे? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. कसं आहे यांचं कामकाज? आहे चांगलं. चांगलं.